नमस्कार. अनेक दिवसानंतर आता आपण याच ठिकाणी आलेलो आहे शूटिंगला, खालच्या ठिकाणी. आणि हे जे सध्या काम सुरू आहे आपल्या तर दिग्रजच्या तिकीट घराचं काम मित्रांनो सुरू आहे. आता सध्या काम आपण बघू शकतो की या जमीन लेवल पासून त्याचं बेसमेंट तर पूर्ण झालेलंच आहे आणि दोन ठिकाणी आता जो पहिला स्लॅब आहे तर तो स्लॅब आता तिथे त्या ठिकाणी पूर्ण बनतो आहे. बीमचं वगैरे सेटिंग आणि ते पूर्ण सेटिंग झालेलं आहे आणि याचं पूर्ण आपण बघू शकतो की जवळजवळच याचे पूर्ण आपले पिलर आहेत, म्हणजे 5-5, 6-6 फुटावर पिलर आहेत. आणि पिलरची साईजही आपण बघू शकतो खालून की या पिलरची साईज साधारणतः 3 फुटापर्यंत 3 बाय 3चे ते पिलर असलेले दिसतात. आणि त्याच्यासाठी यूज झालेला जो मित्रांनो गज आहे तोही आता आपल्याला आपण बघू शकतो की तो आपल्या जनरली घर बांधकामापेक्षा मोठा आपल्याला या ठिकाणी 32 mm पर्यंतचा गज त्या ठिकाणी आहे. आणि आता आपलं दिग्रजचं तिकीट घर कुठं आहे तर दिग्रजचं तिकीट घर आपल्याला एक्झॅक्ट आपल्या जो आपला हा आहे म्हणजे प्रवासी निवारा त्याला एकदम म्हणजे त्याच्या समोरासमोरच आपल्याला असलेला दिसतं. आणि सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे तर त्या ठिकाणी आपण हे आपलं पार्किंग एरिया आहे, कारण इकडे आपल्या दिग्रजचा पार्किंग एरिया आहे. आपण बघू शकता की हा आपला पार्कचा एरिया राहणार आहे. आणि तो कुठं राहणार आहे, आपलं हे जे हॉस्टेल आहे त्याच्या एक्झॅक्ट मागे आपल्याला इथं पार्किंग राहणार आहे. आणि समोरही आपण बघू शकता की या छोट्या छोट्या नालाचं पाणी वाहून जाण्यासाठी तिथे पण छोटासा आपल्याला समतल पूल असलेला दिसतो. आणि मग त्याही ठिकाणी आपण इथून 1 किलोमीटरपर्यंत आपली ही पार्किंग एरिया असेल. आणि आता सध्या बघू शकता आपण की वरच्या भागाला जे आहे तर आता या ठिकाणी आपल्या इलेक्ट्रिकचे खंबे पोल जे आहेत मित्रांनो, तर इलेक्ट्रिकचे पोल पण आपल्याला आलेले दिसतात. आणि या ठिकाणी हे बघा तुम्ही आता CCTV कॅमेरा आहे. आणि तो CCTV कॅमेरा जो आहे तर त्याला पण त्या कामामध्ये निगराणी राखल्या जावी, कोणीही इथलं सामान इथून आपल्याला घेऊन जाता येणार नाही यासाठी आपल्याला हा CCTV कॅमेरा मित्रांनो असलेला दिसतो. आणि आता कामाची जी लगबग आहे किंवा ज्याला आपण अंतिम आणि फायनल स्टेज म्हणतो तर त्या स्टेजपर्यंत मित्रांनो आपल्या वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वेचं काम आता आपल्याला आलेलं दिसतं. आणि हा जो आपला तिकीट घराचा साधारणतः एरिया असेल आणि इतर आपल्याला इन्फॉर्मेटिव्ह ऑफिसेस किंवा आपला ज्यावेळेला ट्रेन वगैरे लेट असते तर त्यावेळेला तिथे बस म्हणजे आपण प्रवाशांना थोडा वेळ विश्रांती करता यावी तर यासाठी देखील तिथे मित्रांनो आपल्याला आराम करण्यासाठी तो विश्रामगृहही त्या ठिकाणी असणार आहे. आणि आता या आपण साईडला बघू शकता की काम आता जे आहे तर कामाची प्रगती आपल्याला दिवसेंदिवस सुरू असलेली दिसते. आणि याचं बेस जे आहे तर हे जमिनीच्या साधारणतः 30 फूट खालून मित्रांनो हे आपल्याला याचं बेस सुरू झालेलं दिसतं. आणि या साईडला आता तुम्ही बघा की इथे जे तुम्हाला मी दाखवतो तर त्यामध्ये जे आहे तर हे पूर्ण आता बांधकाम आपलं याही साईडला चालू असलेलं दिसतं. आणि मग इथे आता इकडून या तुम्ही तर आता इथे बघू शकता आपण की आपल्याला जो आहे तर जो दादरा जो आहे आपला क्रॉसिंगचा तर तो दादरा मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला असलेला दिसतो. आणि त्याच्या दोन्ही साईडला त्याचं काम आपल्याला सुरू असलेलं दिसतं. या साईडला सगळं सगळं आता हे सगळं तुम्ही परिसर बघा. आणि इथे ज्या मशनरीज वगैरे आहेत ठेकेदाराच्या ते सामान पण आहे, त्यांना जे जे काम पडतं कधी पाणी वगैरे आलं तर छोटंसं इंजन वगैरे ते काढायला, तर अशा पद्धतीनं आता काम आपलं फायनल स्टेजवर आहे. आणि लाईटचं यंत्रणा त्या ठिकाणी आपल्याला हे किर्लोस्करचं जनरेटर तेही मित्रांनो असलेलं दिसतं. आपण चॅनलवर पहिल्यांदा म्हणजे आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करत जा, आपले व्हिडिओ फॉलो करा. आणि आपला भरपूर प्रतिसाद आहे. सध्या आपले 1 करोडच्या वर मित्रांनो व्ह्यू जे आहेत तर ते येत आहे. 6.2 मिलियनच्या वर, 3 मिलियनच्या वर इंस्टावर आहे आणि 4 मिलियनच्या जवळपास आपल्या आता फेसबुकवर मित्रांनो व्ह्यू येत आहे. तर हे सगळं आपलं प्रेक्षकांचं जे आहे तर प्रेम आणि सातत्यानं तुम्हाला मी जे अपडेट देत असतो तर ते आपलं काही कधी थांबणार नाही. ही ट्रेन सुरू होईपर्यंत यामध्ये काही खंड येणार नाही ही ग्वाही देतो. आणि आजचा जो आहे आपला ब्लॉग इथेच आपण संपूया. पुढील नवीन व्हिडिओसह भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.